कस्टमर सांगतात की साडी ही मशीनला वॉश केली तर चालेल का, तर मी एक नक्की सांगेल की साडी मुळात कधीच वॉश नाही करायची. ही सोना चांदी जरी बुट्टा आहे, म्हणजे सिल्वर सुद्धा आहे आणि तुमची गोल्ड ज्वेलरी सुद्धा ह्याच्यावरती छान दिसून येईल. ज्यांना घालता येत नाही, नेसता येत नाही साडी मुळात, ते पटकन या साडीज उचलतात. जसं की आमच्यासारख्या मुली असतात त्यांना नेसता येत नाही, घरी कोणी नसलं की ही साडी ना मॅम सगळ्यात मोठी साडी असते, म्हणजे 7.5 मीटरची साडी असते. 2 तुम्हाला छान ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस मिळतात. या साडीसाठी स्पेशली मॅम मी नक्की सांगेल की आपल्याकडे कस्टमर दादरवरून येतात या साडीसाठी. किती सुंदर साडी आहे ही. हो, या सुंदर साड्यांचंच कलेक्शन दाखवायला मी आज आले आहे विरारला. मज्जा पिंक मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. तुझ्या हक्काची मैत्रीण म्हणजेच कोण, तर मी स्नेहा गावकर आज आले विरार मधल्या स्नेहा कलेक्शनला भेट द्यायला. बरं, इथं खूप सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे आणि ते सुद्धा प्रत्येकाच्या खिशाला परवडेल असं. वटपौर्णिमा येते, त्यामुळे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी मी आज पोहोचले आहे विरारमध्ये. सो आधी सगळ्यात सांगते इथे यायचंय कसं. विरार स्टेशनवरून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर, म्हणजे वॉकिंग 2 मिनिट्स, चर्चगेट साईडचा पहिला डब्बा. सो तिथून उतरलात की रेल्वे स्टेशनच्या जवळच युनियन बँक आहे आणि युनियन बँकच्या अपोजिट पद्माकर हाऊस आहे, जिथे खूप मोठं शॉपिंग सेंटर आहे. तिथलंच हे पहिलं दुकान आहे. प्लीज आपल्या प्रेक्षकांना दाखवूया हे एक दुकान जिथे इतकं सुंदर युनिक आणि साड्यांचं कलेक्शन आहे. आणि या दोन एक मायलेकीची जोडी आहे आपल्या समोर. येस, सो यांचे रील बरेच व्हायरल होतात सोशल मीडियावर, म्हणून मी तिला टेक्स्ट केलेला आणि मी इथे आले कारण इथलं साड्यांचं कलेक्शन खूप सुंदर आहे. आणि आता वटपौर्णिमा येते, सो वटपौर्णिमा स्पेशल साड्यांचं कलेक्शन स्नेहा कलेक्शन मध्ये काय असणार आहे हे तुम्हाला इथे दाखवायला मी घेऊन आले. स्टार्ट करूया, काय आणलंयस प्रेक्षकांसाठी? मी स्टार्टिंग रेंज अगदी अफोर्डेबल ठेवलेली आहे. फक्त 450 पासून आपल्याकडे स्टार्टिंग रेंज आहे. ह्याच्यामध्ये पूर्ण ब्रोकेट मध्ये ही पॅटर्न आहे. पल्लू सुद्धा छान भरलेला येईल आणि ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर असं भरलेला येणार आहे. पण यात रंग आहेत का? येस, कलर ऑप्शन सगळ्यांमध्ये खूप सारे आहेत मॅम. त्याच्यानंतर ही आपली बजेट फ्रेंडली अशी सुंदरशी पॉकेट फ्रेंडली, म्हणजे 850 रेंजची ही कॉटन सिल्क मधली पैठणी साडी आहे. यामध्ये सुद्धा पैठणी, सेमी पैठणी, सेमी पैठणी मॅम. ह्याचा जो पदर आहे हा लाइनिंग बेस मध्ये तुम्हाला पदर येतो चंदेरी स्टाईल मध्ये. ब्लाउज पीस आहे. येस, विथ ब्लाउज पीस आहे. सेम रनिंग मध्ये ब्लाउज पीस आहे आणि ऑल ओव्हर साडीला ही सोना चांदी जरी बुट्टा आहे, म्हणजे सिल्वर सुद्धा आहे आणि तुमची गोल्ड ज्वेलरी सुद्धा ह्याच्यावरती छान दिसून येईल. दोन्ही ऑप्शन्स आहेत ऍक्च्युअली. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सेम 850च्या रेंज मध्ये मी नारायणपेठ सुद्धा आणलेली आहे. ही सुद्धा छान कॉटन सिल्क मधलीच आहे. यामध्ये सुद्धा पारंपरिक असे छान कलर शेड्स आहेत. कलर ऑप्शन सगळे मिळणार, सगळ्यांमध्ये भरपूर कलर शेड्स आहेत ना. त्याच्यानंतर आपली हॉट सेलिंग ठरणारी म्हणजे काथा वर्क साडी. पूर्ण हे हाताने केलेलं काम आहे आणि निघणार नाही ना, अजिबात नाही. पण हे हँड वॉशच असेल. येस येस. पहिल्या मी साडी प्रत्येक साड्या मॅम ड्रायक्लीन सांगते, कारण की एक नॅचरल कलरची खळ असते, त्यानुसार पहिली साडी आपली ड्रायक्लीन असते. त्याच्यानंतर तुम्ही होम वॉश करू शकता. यामध्ये सुद्धा प्रचंड कलर्स आहेत. ऑल ओव्हर साडी ही छान अशीच भरलेली आहे आणि यात रंग पण आहे. येस, कलर शेड सुद्धा खूप छान आहे. आणि हा साडीचा पदर आहे. ओके, विथ ब्लाउज पीस येणार आहे आणि सेम कलरचा ब्लाउज पीस आहे. येस, रनिंग बेस हे आहे. रनिंग मध्ये ओके, हाताला हे 3 पॅच वर्क आहे. पॅच वर्क केलेलं आहे. येस, सो ही काथा आहे. ह्याची काय प्राइस रेंज होती? फक्त 1000 रुपीज मध्ये ही साडी आहे आपली. ऑल ओव्हर इंडिया पर्यंत ही साडी गेलेली आहे. आपला हा पहिला रील जो आहे हा व्हायरल झालेला होता काथा वर्क साडीसाठी. त्याच्यानंतर ज्या मी तुम्हाला दाखवते आहे त्या मी सुंदर अशा बजेट फ्रेंडली अशा हाफ बुटी स्टाईल कॉटन सिल्क मधली नारायणपेठ आणलेली आहे. सुंदर असा हेवी पल्लू आहे आणि हे नारायणपेठ. येस, कॉस्टिंग फक्त 1500 रुपीज मध्ये मी तुम्हाला साडी देते आहे. पण छान आहे, हेवी आहे थोडीशी. आणि यात कॉन्ट्रास्ट ब्लाउज नाही, सेम ब्लाउज, सेम रनिंग मध्ये तुम्हाला हा ब्लाउज पीस आहे. यामध्ये सुद्धा छान पारंपरिक कलर शेड्स आहेत. काय रंग असतील साधारण 1-2? ह्याच्यामधले कलर शेड्स मी दाखवते. हे तिथे ठेवले ते बऱ्यापैकी चांगले रंग आहेत, व्हायब्रंट कलर्स आहेत सगळे. तुम्हाला ह्याच्यामध्ये हे येस अनकॉमन असं कलर कॉम्बिनेशन, डीप पर्पल त्याला छान असं मस्टर्ड येलो कलर, मरून कलर त्याला छान ग्रीन कलर कॉम्बिनेशन. ह्याचं सुद्धा मी कॉन्ट्रास्ट चांगले आहेत, कॉन्ट्रास्ट छान आहे. ह्याचं सुद्धा मी रील पोस्ट केलेले आहेत ना. त्यानंतर आपली एक स्पेशालिटी म्हणजे ही
प्युअर गर्भरेशम इरकल साडी. हे आता सध्या गर्भरेशमी बोलतात, ते नेमकं काय आहे? गर्भरेशम म्हणजे ह्याच्या गर्भामध्ये मॅम कलर शेड्स असतात, म्हणजे धागा मिक्स केलेला असतो. लाईक ओके, म्हणजे एक धागा तुम्हाला सिल्कचा मिळतो, ही गर्भरेशम आहे आणि ही रेशीम आहे. ओके. डिफरन्स खूप स्लाइटली आहे, म्हणजे याच्यामध्ये 4 धागे वापरले जातात. सो एक फाईन धागा म्हणून गर्भरेशमला बघितलं जातं आणि ही रेशीम मध्ये आहे. ओके. सो दिसायला सेम आहे, बट एका धाग्याची मॅजिक आहे, त्यांनी लगेच कपडा चेंज होतो, सूत त्याचा चेंज. कारण हे दिसतंय, डिफरन्स दिसतोय Yes, दोघांमधला. लगेच तुम्हाला पोत वेगळा, फील वेगळा येणार. ह्याच्यामध्येच तुम्हाला ही मी इरकल सुद्धा देते आहे आणि छान आपली गायत्री बॉर्डर, जी सुद्धा आता सध्या ट्रेंड मध्ये आहे. ओके. ही सुद्धा प्युअर गर्भरेशम मध्येच येणार आहे. दोन्ही साईडला सेम तुम्हाला गायत्री बॉर्डर येईल. पण ही सिम्पल सोबर आहे, सोबर बट एलिगंट लुक देतो. आता सध्याचा हा ट्रेंड आहे. ही पूर्ण हँडलूम मधली आहे ही साडी. यावर ब्लॅक कलरचं ब्लाऊज असेल तर कॉन्ट्रास्ट खूप छान कॉन्ट्रास्ट ब्राऊन. आणि मुळात म्हणजे ही साडी ना मॅम सगळ्यात मोठी साडी असते, म्हणजे 7.5 मीटरची साडी असते. 2 तुम्हाला छान ह्याच्यामध्ये ब्लाऊज पीस मिळतात, 2 वेगवेगळे 2 मीटरचे तुम्हाला ब्लाऊज पीस निघतात ह्याच्यामध्ये. एवढी मोठी लेंथ वाईज ही साडी असते. ही सिम्पल सोबर आहे. सोबर, हा एलिगंट लुक देते. ह्याचा सुद्धा छान असा ओरिजिनल आपला हा टोप पल्लू येतो. कॉन्ट्रास्ट वाले ब्लाऊज ऑप्शन्स असतात. नाही सेम रनिंग मध्ये Okay. तुम्हाला ह्याच्यामध्ये ब्लाऊज येणार. कॉन्ट्रास्ट तुमचं ऑप्शनल आहे की तुम्ही छान खणाचे, जसं मी हा वेअर केलाय तसं सुद्धा ब्लाऊज करू शकता. आपल्याकडे ब्लाऊज पीस सुद्धा आहेत ना. आणि या साडीसाठी स्पेशली मॅम नक्की सांगेल की आपल्याकडे कस्टमर दादरवरून येतात या साडीसाठी. प्युअर गर्भरेशम इरकल आणि त्यामध्ये सुद्धा कलर काय साधारण रेंज असते स्टार्टिंग? फक्त 1700 रुपयामध्ये. ग्रेट. इरकल मध्ये मॅम स्टार्टिंग रेंज आपण ठेवलेली आहे 850 पासून. कॉटन मध्ये येतात, कॉटन सिल्क येतात, मसराईज येतात. पण गर्भरेशम सगळ्यात टॉप क्वालिटी पकडली जाते, ती तुम्हाला 1700 मध्ये अगदी बजेट. आणि ते रंग आहेत त्याचे. प्लीज आपल्या प्रेक्षकांना, मला माहित नाही दिसतंय की नाही, पण झूम करून दाखव. कलर खूप सुंदर आहे. तो लाईट बेबी पिंक कलर सुद्धा छान आहे. येस, विदाउट इचिंग, म्हणजे काहीच इचिंग प्रॉब्लेम नाही होणार. ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते सो त्यांच्यासाठी मी सुद्धा ही नक्की रेकमेंड करेन. अगदी बजेट फ्रेंडली आहे आणि पारंपरिक टच देणारी अशी साडी आहे. हा, आता ही आपल्याकडे आईनी जी पेंटिंग सुद्धा केलेली आहे, सेम तीच साडी आहे गायत्री बॉर्डर वरती. पण हे तू करून घे. येस, आपल्याकडे ते सुद्धा अवेलेबल आहे. आपलेच क्लायंट आहेत जे हे सगळं असं हँडक्राफ्ट पेंटिंग वगैरे सगळं करतात. पण ते जात नाही अजिबात. हे फॅब्रिक पेंट वापरलं जातं मॅम. ॲक्रेलिक पेंटिंग आपण जे बोलतो ते वापरलं जातं. ओके. मग हे तुम्ही तुमच्या सोयीनुसार करून घेता. कस्टमर किंवा कस्टमरला कोणाला हवं आपण ते करून देतो. ब्लाऊजला सुद्धा आहे आणि प्लस साड्यांना सुद्धा तुम्हाला पेंटिंग करून मिळणार ना. जास्वंदीचं फूल वगैरे असतं त्या टाईपचं, बाईचं वगैरे चित्र असतं, नथीचं असतं, विठ्ठल रखुमाई, हा एनिथिंग तुम्ही जे पण सांगा पदरावर करून मिळतं. त्यानंतर आपली ही एक स्पेशालिटी म्हणजे पॉकेट फ्रेंडली अशी कॉटन सिल्क मधली छान अशी शाईन असते अशी सुंदर ही कर्णफुलाची महेश्वरी साडी. ही माहेश्वरी. येस, माहेश्वरी साडी. आता ह्याच्यामध्ये सुद्धा मॅम खूप सारे रेंज वाईज आहेत, क्वालिटी आहेत. म्हणजे 450 स्टार्टिंग आहे, म्हणजे मी सुद्धा माझ्या रील मध्ये सांगते. बट ही मी एक बेस्ट प्राइस मध्ये ठेवली आहे 1500. एक आपण असतो ती 2500 आणि 4000 ची प्युअर सिल्क, प्युअर माहेश्वरी. सो ही सेल्फ आहे. ह्याच्यामध्ये आपल्याकडे कॉन्ट्रास्ट सुद्धा आहेत. ओके, 2 कलर ऑप्शन्स मध्ये एक पण आहे. कॉन्ट्रास्ट मध्ये येईल, म्हणजे साडीचा रंग हा आणि हा पदराचा रंग येईल. त्यात एक एरो बुट्टा पण. आपली ही एक साडी ही पण सुंदर आहे. Yes. ऍक्च्युली जसे एक्झॅक्टली कलर दिसतात तसेच आपल्याकडे कलर्स येतात, म्हणजे काहीच एडिट वगैरे मी कधीच नाही करत. त्याच्यानंतर ही राणी चेक्स मधली चेकर्ड साडी. हा एक रिच कॉटन कपडा आहे मॅम, म्हणजे एक धागा ह्याच्यामध्ये सिल्कचा वापरला जातो, त्यामुळे ह्याला छान शाईन असते. मुळात ऍक्च्युली कॉटनला तुम्हाला शाईन नाही मिळत, पण एक धागा सिल्कचा वापरल्याने त्याला छान ही अशी चमक येते तुम्हाला. आणि मेन म्हणजे ही साडी होम वॉशेबल आहे, इझी टू ड्रेप आहे, अजिबात साडी फुलत नाही, गरम होणार नाही या साडीमध्ये. आणि या साडीचा जो ब्लाऊज पीस आहे हा सेम रनिंग मध्ये असतो. बट आता सगळे मिसमॅचची फॅशन आहे, सो ह्याच्यावरती सुद्धा चांगला लुक होऊ शकतो. सिंपल प्लेन ब्लाऊज आणि हे सुद्धा खूप छान लुक येऊ शकतो. पण ययाक्षी, मला एक प्रश्न पडला, तू मगासपासून खूप बोलतीयस, साड्यांबद्दल तुला बरीच माहिती आहे, ही कशी माहिती मिळाली ग? सगळं क्रेडिट माझ्या आईचं. म्हणजे मुळात मी एक सांगेल की आपला हा बिझनेस सुरू झाला 2000 पासून. आईने घरून हा व्यवसाय सुरू केला आणि मी सेकंड जनरेशन, म्हणजे माझं शिक्षण झालं, IT ग्रॅज्युएट झालं. त्याच्यानंतर मग मी हा पुढे कंटिन्यू केला आपलं हे पूर्ण स्नेहा कलेक्शन. आणि इंस्टाग्राम फॅमिलीने आपल्याला इतका छान सपोर्ट आणि इतकं प्रेम दिलं, त्यामुळे आज प्रत्येकाच्या घरात आपण आज आहोत, मी नक्की सांगेन. सो सगळं क्रेडिट माझ्या आईलाच आहे. म्हणजे साडी सिलेक्ट कुठून करायची, त्याचं बेस्ट मटेरियल प्रोव्हाइड केलं पाहिजे. हा, म्हणजे माझे पप्पा बँकेत होते ना, कोणत्या म्हणजे वेगवेगळ्या स्टेटला. हा, त्याच्यामुळे आम्हाला मग नंतर मी जायला लागली त्यांच्यावर मीटिंगला.
म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे चेन्नईला असो त्यांचे मीटिंग्स. सो आम्हाला प्रत्येक तिकडच्या प्रत्येक स्टेटला कुठे कुठे चांगलं होलसेल मध्ये तुम्हाला बेस्ट प्राइस मिळते. सो त्याचं नॉलेज पप्पा आणि आईनी म्हणजे प्रत्येक ठिकाणून घेतलं. असं नाही की लगेच आम्ही विचार केला की दुकान टाकायचं, असं नाही. पहिले आम्ही नॉलेज घेतलं. मग अशी एक कस्टमर आलेला, त्यांना तू म्हणालीस की ती फॉल जर कडक असेल येस, तर ती साडी फुलत अजिबात नाही. म्हणजे कस्टमर तेच टेन्शन घेतात की ही साडी फुलेल का. तर मी पहिला तेच चेक करायला सांगते की काठ जो आहे तो जर तुमचा मुळाचा सॉफ्ट असेल, हे बघा असं जर सॉफ्ट असेल तर ती साडी तुमची कधीच नाही फुलणार. जर तो जो काठ जर तुमचा हा जो फॉलच कडक असेल तर लगेच तुम्ही ओळखायचं की ती साडी ही फुलणारी आहे. तर हीच गोष्ट मी ऑब्झर्व केली आणि म्हटलं ही गोष्ट मला तर नाही माहिती. मी खूप दुकानांमध्ये जाते शॉपिंग करायला. तर ही गोष्ट ययाक्षीला कशी कळली हे यासाठीचा हा अट्टास होता की तू हे सगळं कुठून शिकलीस. म्हणजे मुळात म्हणजे मी लहानपणापासून बघितलं. म्हणजे आईने हे घरून सुरू केलं तेव्हा आमचं शिक्षण होतं. पण जसं आमचं शिक्षण झालं त्याच्यानंतर मग दोघांनी पप्पांची हेल्प, फायनान्शियल हेल्प आणि मग हे छान मोठं उभं केलं आणि मग इन्स्टा थ्रू मला छान क्रेडिट मिळाला. येस येस येस. नेक्स्ट दाखवूया. येस, या गप्पा आमच्या सुरूच राहतील, पण आता साड्या दाखवता. येस, साड्या दाखवूया. ही आपली अजून एक फॅब्रिक पेंट मध्ये तू पेंट करून घेतलंस त्याच्यावर. ही आपली मुळातच डीलर कडून आलेली आहे ही साडी. म्हणजे ही कस्टमाइज नाहीये मुळात, पण हे छान वाटतं ना. म्हणजे ऑफिस वेअर फंक्शन. या साडीचं मी पेंटिंग दाखवते तुम्हाला. सोबर आहे एकदम. हा पदरावरती हे पूर्ण फॅब्रिक पेंट वापरलेलं आहे. लगेच मी सांगते कस्टमरला की न फिरून बघायचं. काही काहींना टेन्शन असतं की हे चॉक लगेच निघून जाणार, चॉक पेंट आहे का. तर नाही, हे पूर्ण फॅब्रिक पेंट वापरलेलं आहे. हे अजिबात जाणार नाही, स्प्रेड नाही होत. अजिबात नाही, अजिबात नाही. मी एक छोटीशी टिप देऊ इच्छिते तुमच्या प्रेक्षकांना की मला खूप कस्टमर सांगतात की साडी ही मशीनला वॉश केली तर चालेल का. तर मी एक नक्की सांगेल की साडी मुळात कधीच वॉश नाही करायची. ही पहिली गोष्ट. कारण की शेवटी हा कपडा आहे, तुमची ती जर आहे, त्याची शाईन ही मुळात जसं पाणी लागतं तशी कमी कमी होत जाणार. ओके. साड्या तुम्ही एक दिवशी जसं वेअर करतात ना, 2 दिवस तुम्ही कम्प्लिटली बाहेर ठेवा. म्हणजे पूर्ण त्याचं जे घामाचा जो काही तुमचा स्मेल वगैरे असतो तो पूर्ण निघून जाऊ दे. फॅन खाली सुकत ठेवायची. त्याच्यानंतर जे आपलं चैत्राचं ऊन असतं, कोवळं ऊन असतं, त्याच्या दरम्यान तुम्ही या सर्व साड्या बाहेर काढा या जरी काठाच्या आणि फक्त कोवळ्या उन्हामध्ये ते सुकत घालायचे आणि परत त्या आपल्या मलमलच्या कपडा असतो, मलमलचा कपडा, त्याच्यामध्ये आणि फिनेलच्या गोळ्या असतात, त्या फिनेलच्या गोळ्या कपड्यात ठेवून द्यायच्या. म्हणजे तो छान सुगंधही राहतो. डांबर गोळ्या. येस येस, तो सुगंधही छान राहतो आणि म्हणजे साडीला काहीच होत नाही. ओके. म्हणजे माझ्या आईने मी नक्की सांगेल एक एक्सपिरियन्स आमचा की अजूनपर्यंत एकही साडी वॉश केलेली नाही. सपोज जर काही अंगावर पडलं, काही सरबत वगैरे असं, तेव्हाच तुम्ही ती ड्रायक्लीनला द्या. अदरवाईज ती साडी वॉश करूच नका. बाकी ज्या आपल्या ज्या कॉटनच्या साडीज असतात, ज्या बेसिक रेंज असतात, ती होम वॉश असते. इस्त्री कसं करणार म्हणजे मला प्रश्न पडलाय. इस्त्री अजून तुम्ही घामाचा स्मेल तुमचा 1-2 दिवसात तो निघून जाणार ना मॅम. मग नंतर ती तुम्ही लगेच इस्त्रीला द्या ना, देऊ शकतो. किंवा जेव्हा वेअर करतो जो डाग असतो, जो घामाचा आपला जो पॅच आलेला असतो, तो मुळात सुकून द्यायचा. नाहीतर मग तो तुम्ही तसाच सरळ कपाटात ठेवतात आणि मग ते तसे डाग आणि मग तो व्हाईटिंग वगैरे ते सगळे येतात. ते तसं नाही करायचं. पूर्ण तो तुमचा घाम असतो तो पूर्ण सुकून द्यायचा असतो. तेलकट जर डाग पडला ना तर आपली तोंडाची पावडर असते ना ती त्याच्यावर टाकायची. ओके. आणि ती 8 दिवस ठेवायची. ओके. तर तो डाग निघून जातो. तेवढंच. नाईस टिप्स मिळालेल्या आहेत आपल्या मैत्रिणींना. सो या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा ज्या आपल्याला ययाक्षीने सांगितल्यात. नेक्स्ट ययाक्षी परत. ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी पेंटिंग स्टाईल आहेत, वेगवेगळी डिझाईन्स आहेत आपल्याकडे आणि ही सुद्धा अगदी बजेट फ्रेंडली रेंज ठेवलेली आहे. फक्त 1700 रुपयामध्ये तुम्हाला ही साडी येणार आहे. सॉफ्ट आहे, इझी टू ड्रेप अशी साडी आहे आणि प्युअर हँडलूम मधल्या या साडीज आहेत. यामध्ये सुद्धा छान असे पारंपरिक कलर्स आहेत. ह्याचा सुद्धा मी व्हिडिओ नक्की पोस्ट करेन. नेक्स्ट आपली ही सुद्धा एक काथा वर्क मधली साडी आहे, पण ही खूप सिल्क बेस मध्ये, प्युअर बँगलोर सिल्क आहे. म्हणजे या साडीची घडी बघा, अगदी पॉकेट सिल्क मधली, पॉकेटमध्ये राहील अशी ही साडी आहे. पूर्ण हे सुद्धा काम हाताने केलेलं आहे. जे आपण सुरुवातीला एक काथा बघितलेलं ते कॉटन सिल्क मध्ये मटेरियल आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा कॉटन सुद्धा एक फॅब्रिक येतं, कॉटन सिल्क. आणि ही एक आहे सिल्क, थोडीशी हेवी रेंज मध्ये जाते. ही बँगलोर सिल्क मध्ये जाते. ओके. ही तुम्हाला फक्त 2500 रुपीजला येणार आहे. हा सुंदर असा हेवी पल्लू, हे निघणार पण नाहीये आतून, तुम्ही बघू शकता. यामध्येच मी एक फुलकारी मध्ये सुद्धा एक काम ठेवलेलं होतं. हे काय? हे चंदेरी कॉटन फॅब्रिक वरती पूर्ण फुलकारी प्लस काथावर काम केलेलं आहे. हे पण सुंदर आहे. हा पदर आहे ना. येस, हा सुंदर असा पदरी.
आणि प्रत्येक धाग्यामध्ये हे सिक्वेन्स ऍड केलेले आहेत, म्हणजे चिटकवलेले नाहीये, पूर्ण धाग्यामध्ये बांधलेलं आहे. ओके. किती पर्यंत जाते याची ही फक्त 2000 रेंज मध्ये येणार आहे मॅम. विथ ब्लाउज पीस येतो या साडीला. आणखी कॉन्ट्रास्ट रेड पण कॉन्ट्रास्ट ही करू शकतात. आणि या धाग्याचा कलर हा इथे स्प्रेड होणार नाही. हे सुद्धा मुळात खूप जणांना टेन्शन असतं की जर धाग्याचं वर्कवाला जे आपण साडी घेतोय सो अगदी घामाने सुद्धा पटकन एकमेकांना कलर लागेल का, तर तसंही होत नाही. ह्या धाग्याची सुद्धा छान अशी गॅरंटी असते, कलरची गॅरंटी असते. इकडचा कलर इकडे अजिबात लागणार नाही. यामध्ये सुद्धा खूप कलर शेड्स आहेत, त्याचा सुद्धा व्हिडिओ आपला पोस्ट केलेला आहे. नेक्स्ट खूप सुंदर असं प्रेम पण मस्त आहे यार. गर्भरेशमी इरकल चेकर्ड साडी. चिक्की पारसची ही बॉर्डर आहे, या बॉर्डरला चिक्की पारस इरकल म्हणतात. याचा सुद्धा कॉन्ट्रास्ट मध्ये हा ब्लाउज ही कितीला असते? ती फक्त 2500च्या रेंज मध्ये साडी. मी आतापर्यंत जितक्यांदा शॉपिंगला गेले म्हणजे पर्सनल वैयक्तिक आयुष्यामध्ये, तर अशा काही साड्या बघितल्या त्या इथे ज्या 2500च्या रेंजमध्ये आहेत त्या मार्केटमध्ये 4 ते 5000च्या वरच आहेत. हे मला मेन्शन करायचं. आणि तुम्ही सुद्धा मार्केट फिरून आलेला आहात, पण स्नेहा कलेक्शनमध्ये हे सगळं कलेक्शन अगदी अफोर्डेबल प्राइसमध्ये आणि प्रत्येक महिलेला विकत घेता येईल किंवा त्या बाईला स्त्रीला त्याचा आनंद घेता येईल. आपण बघतो एखाद्या वेळेस फोटोमध्ये की ह्या हिरोईनने ही वेअर केली तर मला पण हवी, असं प्रत्येक स्त्रीला एक घर काम करणाऱ्या किंवा घरी कधी कधी कॉम्प्रोमाइज करतात की नाही आपण त्याचं एक फर्स्ट कॉपी घेऊया, तर नाही, ही मी प्युअरच देते तुम्हाला. ओरिजिनल गर्भरेशमीच साडी आहे आणि ती मी तुम्हाला 2500 मध्ये देते. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा एक कॉटन सिल्क सुद्धा एक प्रकार आलाय आणि फक्त कॉटन मध्ये सुद्धा आहे, पण ती सुद्धा 2000च्या रेंज मध्ये विकली जाते. पण जर तुम्ही ही साडी घेतली तर ही 4 ते 5000च्या रेंज मध्ये ती मी तुम्हाला 2500 मध्ये फक्त देते. येस. सो अगदीच महिलांचा विचार करून हे शॉप आहे. आणि मला विचारायचंय, आता वटपौर्णिमा येते पण ज्यांना इथे येणं शक्य नाहीये कारण हे विरारला शॉप आहे, तर मग अशांनी काय करायचं? आता मी कल्याणवरून आले तर मी काय, आता मी इथून घेऊन जाऊ शकते? वर्ल्ड वाईड शिपिंग करते मॅम. ओके. एक शिपिंग चार्जेस असतात जे बेसिक असतात, ते फक्त तुम्हाला पे करायचे. बाकी तुमचं 2 दिवसामध्ये म्हणजे वर्किंग 2 डेज मध्ये तुम्हाला तुमचं पार्सल मिळून जाणार. ओके. वर्किंग 2 डेज? येस, वर्किंग 2 डेज मध्ये. ओके, म्हणजे फास्ट डिलिव्हरी आहे. वटपौर्णिमा येते, सो घाई करा आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघा. इथे ययाक्षीने आपल्याला जे कलेक्शन दाखवलंय ते बघा. तुम्हाला काय आवडलंय स्क्रीनशॉट घ्या, तिला मेसेज करा, तिला व्हॉट्सअप करा, इंस्टाग्रामला करा. तिचा नंबर, तिचा ऍड्रेस सगळं काही मी डिस्क्रिप्शन मध्ये दिल्या, शिवाय मी स्क्रीनवर सुद्धा दिलंच आहे. नेक्स्ट कलेक्शन बघूया. येस, मीच बोलत चालले. नेक्स्ट म्हणजे या आपल्या प्युअर मल कॉटनच्या साडीज आहेत. यामध्ये सुद्धा कलर्स रेंज येणार आहेत. एक ऍप्लिक वर्कची साडी आहे, ही सुद्धा थोडासा ट्रेंड चालू आहे या साडीचा. ही बॉर्डर ना? येस, हे पूर्ण पॅच वर्क आहे. वेअर केल्यानंतर एक छान लुक येईल. म्हणजे ज्यांना अशा आर्टिस्टिक पण यात पण कलर ऑप्शन्स आहेत. येस येस, सगळ्यामध्ये कलर ऑप्शन्स येतील. एक ही सुंदर साडी आहे, कॉटनची चंदेरी सिल्क. येस, कॉटन सिल्क ब्लेंड मध्ये येते. नर्मदा बॉर्डर आहे छान. ऑल ओव्हर साडीला ही छोटी छोटी बुट्टी आहे. नेसल्यावर एक छान एलिगंट लुक येईल अशी ही साडी आहे. या साडीचा ब्लाउज पीस येईल, पण जेव्हा सेल्फ मधल्या तुम्ही साडीज घेता तेव्हा तुम्हाला खूप ऑप्शन्स मिळतात की तुम्ही कुठचंही ब्लाउज एक्सपेरिमेंट करू शकता. लाईक फॉर एक्झाम्पल जर बिलू घेताय तर तुम्हाला छान पिंक कलर, रेड कलर, बेज कलरचा सुद्धा ब्लाउज, ब्रोकेटचा सुद्धा ब्लाउज कलमकारीचा पण तोही छान दिसून येईल. येस. पण याची रेंज काय आहे? फक्त 1200 रुपीज. स्टार्टिंग आपली 450 ची येते. महेश्वरी साडीच्या बेसिक रेंज आहे. ग्रेट. हे एक छान कलेक्शन आहे. टोटली लाईट वेट. जी मी ब्लॅक साडी घातलेली होती, म्हणजे पूर्ण साडीवरती छान कमळ बुट्टा आहे. टॉप टू बॉटम ही अशी छान भरलेली येणार आहे. ज्यांना लाईट वेट साडी लागते, कॉन्व्होकेशन साठी सुद्धा या साडीज जास्त घेतात. म्हणजे स्पेशली टीचर्स, डॉक्टर्स, पॉलिटिकल लीडर्स, ज्यांना अशा प्रोफेशनल वाईज साडीज लागतात, तो हेही कलेक्शन आपल्याकडे आहे. सोबर लुक आहे. येस, अर्थात. आणि बजेट फ्रेंडली आहे. फक्त 2000 रुपीज मध्ये ही साडी येणार आहे. बारीक अशी बॉर्डर आहे. यामध्ये सुद्धा सर्व पेस्टल शेडचा रेंज आहे. कॉटन मधल्या पैठणी सुद्धा आहेत आपल्याकडे. ओके. त्याच्यानंतर मल कॉटन मधली एक ही सुद्धा एक साडी. हे सगळ्यांना माहिती आहे. हे पेंटिंग वालं. येस, फुलाचं पेंटिंग आणि त्याला हे खाली गोंडे पूर्ण फॅब्रिक पेंट केलेले आहे. याची रेंज फक्त 1500 ना. ह्याच्या बरोबर मी कॉम्प्लिमेंटरी म्हणून एक ब्लाउज पीस सुद्धा. चांगला कपड्यात हे मटेरियल आहे. बाहेर मार्केटमध्ये मिळतं. ते पटकन या साडीज उचलतात कारण ज्यांना घालता येत नाही, नेसता येत नाही साडीमुळे. येस, जसं की आमच्यासारख्या मुली असतात त्यांना नेसता येत नाही, घरी कोणी नसलं की
प्रश्न पडतो की कसं करायचं, तर ह्या हलक्या फुलक्या साड्या Yes, ज्या आम्ही yes, yes. पटकन वेअर करून हा, कुठेतरी निघू just शकतो. लग्न ठरलं आहे किंवा एक प्री वेडिंग शूट आहे, सो तेही हे पटकन या साडीज उचलतात. ही प्युअर मधली साडी आहे, ही प्युअर कॉटन चंदेरी ब्लेंड साडी आहे. हँडलूम मधल्या या साडीज आहेत. म्हणजे जसं मी पहिला मेन्शन केलं की आपल्याकडे 450 पासून स्टार्टिंग आहे, सो ही एक 5500 ची रेंज मधली आहे. आणि ही ओरिजिनल आहे, Yes, ही प्युअर आहे. कारण ती दिसायलाच Yes. तशी आहे, तिचा आणि टचच तसं आहे. वेट जर तुम्ही या साडीचं बघणार वजन तर फक्त 360 ग्रॅम या साडीचं वजन आहे. ओके. वेटलेस साडी आहे. लाल रंग मला स्पेशली आवडत नाही, Cherry पण red. ही दिसायला इतकी Yes. सुंदर आहे आणि इतकी हलकी फुलकी आणि एलिगंट लुक. Yes. म्हणजे कोणी ती घातली की करेक्ट. टिप टॉप असं दिसायला लुक होईल, इतकी सुंदर साडी आहे ही. यात काही रंग आहेत का? हा मॅम, डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. ओके. कलर ऑप्शन्स आणि कलर ऑप्शन्स आणि वेगवेगळी options. कुर्ती स्टाईल आहे. आणि हे काय पेस्टल? पेस्टिल मधला हा एक छान असं बेबी पिंक कलर आहे. आसावली बॉर्डर म्हणतात. ही पैठणीची नवीन स्टाईल आलेली आहे. वाव, खूप सुंदर आहे. सो ज्यांना पैठणी आवडते पण डार्क कलर्स नको असतात, म्हणजे एक लग्नाच्या आता ते hall मध्ये, typical हा, color झाले. काहीतरी हा, वेगळा लुक वेगळा द्यायचा पण. असेल, सो ते मला सांगतात की याशी काहीतरी वेगळं दाखव, तेव्हा मी हे असे कलेक्शन काढते. ही छान पारंपरिक टच आहे बट एलिगंट लुक आहे, एक वेगळा टच दिलेला आहे. छान हा असा आसावली बॉर्डर पल्लू आहे, हेवी पल्लू. आणि या साडीचा सुद्धा ब्लाऊज पीस बघा. हा ब्लाऊज आहे ना? Yes, हा साडीचा पूर्ण blouse पॅच वर्क आहे Yes. त्याच्यावर पण. piece. पूर्ण असं थ्रेड बुट्टा जरी काम केलेलं आहे. रनिंग ब्लाऊज. कलेक्शन खूप आहे, सगळंच एकाच व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाहीये, पण जितकं शक्य होत आहे तितकं आम्ही दाखवतोय. कलर ऑप्शन्स आहेत. स्नेहा कलेक्शनचं इंस्टाग्राम अकाउंट आहे, त्यावर तुम्ही व्हिजिट करू शकता आणि त्यांचं कलेक्शन जे आहे ते बघू शकता. पण हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि इथलं कलेक्शन बघून तिला मेसेज करा, तिच्याकडून खूप सारी शॉपिंग करा, कारण आता वटपौर्णिमा जवळ येते. नेक्स्ट आपण बघतोय, ही काय हे सुंदर आहे रे. ही मुंगा कॉटन पैठणी. मोर आहे त्याच्यावर. येस. अगेन हा सुद्धा पेस्टल कॉन्सेप्ट आहे. पेस्टल शेड्स मध्ये ज्यांना पैठणी आवडतात. काय रेंज असते ते याची? ती 2500 स्टार्टिंग आहे, ते 3500 मध्ये बसते. म्हणजे 2.5 ते 3.5च्या Yes, मध्येच yes. या Yes. रेंज आहे. पण हे डिसेंट येस, लुक देणारे आहेत आणि सुंदर आहेत. थोडे लाईट कलर्स आहेत, कॅमेरामध्ये तितके दिसत नाहीयेत, पण ते छान आहेत. जितकं शक्य तितकं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर आपली हॉट सेलिंग ठरणारी अगदी युनिक असं कलर कॉम्बिनेशन प्युअर बँगलोर सिल्क साडी आहे. ह्याची या साडीची खासियत म्हणजे एक कॉम्बिनेशन जर तुम्ही बघणार कॉन्ट्रास्ट तर ते मोती कलरचं येते. म्हणजे पिंक आणि ग्रीन कलरचे ब्लाऊज घालून कस्टमर कंटाळलेले असतात. सो त्यातल्या त्यात एक हा वेगळं कलर कॉम्बिनेशनमुळे मला ह्याला खूप सुंदर रिस्पॉन्स मिळालेला होता. आणि यामध्ये सुद्धा खूप छान असे पारंपरिक कलर शेड्स आहेत. ओके. ऑल ओव्हर साडीला ही छान जरी बुट्टा आहे, चॉक प्रिंट नाही आहे, पूर्ण सर्व जरीचं काम केलेलं आहे. हे बघा, यंदाची वटपौर्णिमा या साडीवर छान होईल. खूप छान, इतकी सुंदर आणि एलिगंट साडी आहे ही. आणि हा सगळ्या सुंदर असा साड्यांपैकी. हेवी पल्लू आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये छान मोती कलरचा तुम्हाला हा ब्लाऊज पीस येतो हा, विथ बॉर्डर. छान दिसेल. येस. कॉन्ट्रास्ट. त्यानंतर एक बजेट फ्रेंडली, पॉकेट फ्रेंडली अशी मी रेशीम पेशवाई देते कस्टमर्सना. काय रेंज असेल याची? फक्त 1500 रुपये. ओके. आणि याची सिल्क ही 3000 रुपये. ओके. ही 1500ला ही पेशवाई. रेशीम प्युअर रेशीम पेशवाई आहे. हा सुंदर असा पल्लू आहे. यामध्ये सुद्धा हटके कलर कॉम्बिनेशन हा, आहे, color. मोती कलर कॉन्ट्रास्ट आहेत, वेगवेगळे कलर शेड्स आहेत. पूर्ण साडीवरती छोटी छोटी बुट्टी अँड ब्लाऊजला सुद्धा छान असं सुंदर बुट्टी आहे. सुद्धा एक रेशीम मधलीच आहे. मग टेम्पल बॉर्डर, डबल रुद्राक्ष टेम्पल बॉर्डर आहे ही. ओके. ही रुद्राक्ष बॉर्डर म्हणतात त्याला. याचा सुद्धा जो पल्लू पण आहे हा सुंदर. टोप पल्लू आहे. सो पारंपरिक वटपौर्णिमेसाठी अगदी बेस्ट साडी आहे ही सुद्धा. कॉन्ट्रास्ट मध्ये छान ब्लाऊज पीस येईल. येस. यामध्ये सुद्धा खूप सारे कलर शेड्स आहेत. मला मगाचपासून या साड्या विचारायच्या होत्या, त्या Yes. शेवटी तिने काढल्याच बाहेर. कारण या साड्या आम्ही ऑफिसला घालून जातो, Yes. आम्हाला इंटरव्ह्यूज घ्यायचे असतात, तेव्हा Correct. आम्ही हे प्रिफर करतो Correct, घालणं. कारण correct. स्टुडिओला येऊन घालायचं असतं किंवा बरोबर. घरी कोणी घरून नसताच पॉसिबल. कल्याणवरून ट्रॅव्हल करून तर नाहीच. सो या अजरक प्रिंटच्या साड्या आम्हाला आवडतात. या wear करायला. 100% हँडब्लॉक आहेत. म्हणजे एक सुरतचा कपडा आहे. तुम्ही तुम्हाला सांगते Okay. की फ्रंटला प्रिंट असते आणि आतून प्रिंट नसते. सो ही 100% कॉटन हँडब्लॉक प्रिंट बघायची असेल तर दोन्ही साईडला ही सेम टू सेम साडी असली पाहिजे.
म्हणजे ही ओरिजिनल आहे. आणि आतून जर प्लेन असेल प्लेन किंवा मशीन प्रिंट ठिसूळ झालेला कलर हा. असेल तर ते फक्त मशीन प्रिंट आहे. मग त्याची व्हॅल्यू जर तुम्ही बघणार तर ती पूर्ण अर्धीच पाहिजे. सो ही फक्त 2200च्या रेंज मध्ये येते. ही प्युअर चंदेरी मध्ये कॉटन चंदेरी मसराईज कपडा आहे. येस. यामध्ये सुद्धा फक्त जर कॉटन घेता तुम्ही तर ती फक्त 1000 ला येते, पण ह्याला छान अशी हलकी शाईन आहे चंदेरीची. सो त्यानुसार ही ती रेंज आहे. येस. यामध्ये त्याच्यामध्ये हा एक ऑप्शन होता. येस, कलमकारी आहे, बगरू पटोला, खूप सारे डिझाईन्स येतात यामध्ये सुद्धा. नाईस. त्यानंतर एक ही आपली शॉपची खासियत म्हणजे हा मल चंदेर कपडा आहे. अगदी सॉफ्ट मऊ फॉल असतो या साडीचा. आणि ह्या अशा साडीज आहेत की या प्रोफेशनल वाईज पण छान दिसतात आणि वेडिंगला सुद्धा घातलेल्या आहेत, कारण की हलकीशी व्हाईट गोल्ड जरी आहे ह्याच्यावरती. आणि कॉन्सेप्ट प्रत्येक साडीचा वेगवेगळा येणार आहे. ह्याच्यामध्ये खूप सारे डिझाईन्स आहेत आपल्याकडे. त्यामध्ये ही जी कलमकारी सुद्धा आहे त्याचं पण कॉन्सेप्ट बघा किती छान आहे. वरती रेड वन ना. येस येस. ओके. म्हणजे मध्ये कलमकारीची ब्लॉक प्रिंट केलेली आहे आणि त्याच्यानंतर वरती फक्त बनारसी टाइप ऑफ लाईन्स आहेत, जरी लाईन्स आहे. त्याच्यानंतर ही पॅरेट ग्रीन आहे, तो सुद्धा सेम हा मलचंदेरच कपडा आहे. त्याला एक वेगळं कॉन्सेप्ट केलेला आहे. त्याच्यानंतर ही सर एक बघा, हे कम्प्युटर थ्रेडवर्क केलेलं आहे. ओके. बॉर्डरला ही पण पूर्ण हँडब्लॉक आहे, बगरू प्रिंट आहे. एक ही सुद्धा साडी खूप सुंदर आहे. वरती ज्या साड्या लावल्यात त्या आता सगळं दाखवणं शक्य नाहीये, तर ह्या तुम्ही त्यांच्या इंस्टाग्रामवर ते बघतच असाल, आय नो. पण तरी सुद्धा जितकं दाखवता आलंय तितकं आम्ही दाखवलंय. आणि वटपौर्णिमा स्पेशल जितकं कलेक्शन होतं ते आम्ही सगळं दाखवलंय. येस. तुझं अजून काही राहिलंय? सिल्क मधल्या साडी सुद्धा सर आपण बघू शकतो. वेडिंग टच किंवा म्हणजे टिपिकल एक काठ पदर मी न ठेवता थोडंसं वेगळं दिलंय. म्हणजे ही सुद्धा एक क्रेप सिल्क मध्ये जाते, बँगलोर सिल्क आहे. हेच पण कॉम्बिनेशन बघा. ही एक पारंपरिक बोलू शकतो आपण, एक कांचीपुरम साडी आहे. ही मधुबनी पैठणी आहे. एक बारीक बॉर्डर सुद्धा एक फेमस आहे की कस्टमरचा बारीक बॉर्डर लागते. त्याच्यानंतर ही एक जामदनी साडी आहे, तसर बेस आहे. हे सुद्धा खूप छान असं चिमण्यांचे मोटिव्ह काम केलेलं आहे. पूर्ण हे एकूण एक साडीवरती सर्व जरीचं काम आहे. पटोला स्टाईल आहे, लंगडी पल्लू आहे त्याचा सुद्धा. वेगवेगळे कलर्स रेंज आहेत प्रत्येक साडीमध्ये. आणि अगदी रेंज आपण बोलू तर 2000 टू 3000च्या रेंज मध्ये या सगळ्या साड्या आहेत. ग्रेट ग्रेट. एक ही सुद्धा एक आर्टिस्टिक साडी आहे, पूर्ण साडीवरती थ्रेडवर्क केलेलं आहे. हे मशीन वर्क आहे ना? येस येस. हे पूर्ण मशीन वर्क आहे. ही मला मगाशी दाखवली ती आहे ना मलचंदेर. इंडिगो मध्ये सुद्धा आपल्याकडे मलचंदेर आहे. येस. त्यानंतर एक हँडलूम मध्ये सुद्धा एक ही सुद्धा एक फेमस आहे आपल्याकडे साडी. हे पटोला. येस, पटोला. ह्याच्यामध्ये पटोला, पेशवाई आणि नारायणपेठ असं हे तिन्ही बॉर्डर आहे. हा, तो एक वेगळा कॉन्सेप्ट छान आहे. पूर्ण साडीवरती छान बुट्टावर हे. ही सुद्धा बजेट फ्रेंडली रेंज आहे, फक्त 2000च्या रेंज मध्ये ही सुद्धा साडी येते. त्यानंतर एक आपली कोटा दोरिया एक फेमस साडी आहे. युजली कोटा दोरिया साडी फुलते, पण जर ती ओरिजिनल असेल तर ती अजिबात साडी फुलणार नाही. विथ त्याला छान असे लेस खाली बॉर्डर अटॅच केलेली आहे. यामध्ये सुद्धा खूप सारी व्हरायटीज आहेत, सो नक्की विजिट करा. येस. सो ययाक्षीचं आणि स्नेहा कलेक्शनचं इतकं सारं सुंदर साड्यांचं कलेक्शन तुम्ही बघितलंय. वटपौर्णिमा येते किंवा आता सण सुरू होत आहेत, तर नक्की इथे व्हिजिट करा. व्हिजिट केलं तर जास्त ती एक्सप्लोर म्हणजे तुम्हाला दाखवू शकेल की तिला काय दाखवायचंय किंवा तुम्हाला काय घ्यायचंय. जर व्हिजिट करता येत नसेल तर स्क्रीनशॉट घ्या, तिला सेंड करा आणि तिच्याकडून ऑर्डर करा. सो हे कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.